सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो आता टोकाला गेलेला आहे, कारण अनिकेत तटकरे यांनी सुद्धा टीका केली आहे। गद्दारांची पिल्लावळ असा उल्लेख केला महेंद्र थोरवे यांचा। तर औरंगजेबाशी तुलना केली आहे महेंद्र थोरवे यांनी, काय म्हणाल? खरं म्हणलं तर पक्ष ज्यांनी फोडले त्यांचेच गद्दार म्हणून सगळेजण उल्लेख करतात। आता दोन गद्दारांमध्ये वाद असेल तर त्याला आम्ही काय करणार? शेवटी सत्तेमधला हा तिढा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आता खरं तारेवरची कसरत आहे। दोन्ही पक्षाला सांभाळायचं म्हटल्यानंतर कशा पद्धतीने करावं हा त्यांचा प्रश्न आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की आता हा प्रश्न जो आहे तो आता राज्याच्या प्रश्नाच्या ऐवजी पक्षाचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा वेळ जायला असं दिसतंय। अनिल परब यांनी काल राज्यपालांच्या अभिभाषणावर जे भाषण केलं त्यावर आक्षेप घेतलाय सत्ताधाऱ्यांनी। आज आंदोलन सुद्धा केलं, निलंबनाची मागणी करतायत आणि स्वतःची तुलना संभाजी महाराजांशी केली असा थेट आरोप सुद्धा त्यांनी केलाय। नाही, त्यांनी त्यामध्ये त्यांच्या असलेल्या याच्या बाबतीत मला काय माहीत नाही, कारण मी काय ते ऐकलेलं नाही आहे। त्यामुळे मी काय ह्याच्यावर बोलणार नाही, कारण मी प्रत्यक्ष ते ऐकलं नसल्यामुळे मला काय सांगता येणार नाही। नक्कीच सदावर्ते पण आता भैयाजी जोशी यांच्या समर्थनात उतरलेत आणि ऋषी आहेत ते अशा पद्धतीने त्यांनी भाष्य केलं। असं आहे की महाराष्ट्राचा अपमान, मराठींचा अपमान, मराठी भाषेचा अपमान जर कोण करत असेल तर कसं सांग, हे हळूहळूची ही महानगरपालिकेच्या बाबतीमधलं काही पेरणी आहे का हे ठरवून सर्व होतं। आणि ठरवून करणाऱ्यांना काय बोलणं? आता महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मराठी माणसाने आता ठरवलं पाहिजे काय करायचं ते। सदावर्ते काय म्हणतात ते आता काय काही लोक असं बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कोण बोलायला लावते तुम्हाला कल्पना आहे? संतोष देशमुख हत्याकांडापैकी 6 आरोपींना सुद्धा फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी 9 मार्चला मोर्चा काढला जाणार आहे देशमुख कुटुंबियांकडून। बारामतीमध्ये हा मोर्चा निघणार आहे, कसं पाहताय? नाही, खरं म्हटलं तर आपण जर बघितलं तर सर्वात भयानक आणि हे हत्याकांड झालेला आणि त्यामध्ये संतोष देशमुखची अमानुष हत्या ज्याप्रमाणे झाली ती बघितले, ते व्हिडिओ आणि ते फोटो बघितल्यानंतर भयानक आहे। त्यामुळे त्यांना फाशीच झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे, ती रास्त आहे। आणि त्यामुळे मला विशेष करून संतोष देशमुखांच्या कुटुंबात आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांचं खरोखर या ठिकाणी कौतुक वाटतं की त्यांनी ही प्रश्न धसात लावून ठेवला। तो लावला नसता तर कदाचित हा प्रकार सगळा बाहेर आला नसता। पंकजा मुंडे यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांची भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस केली आहे, कसं पाहता एकंदरीत त्याच्या कौटुंबिक प्रश्न आहे? एखाद्या भावाच्यासाठी बहीण जाऊन तब्येतीची विचार न करता आणि त्यांना आजार झालेला आहे हे विचार न करता त्या गैर काय? आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गुरेश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।